brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. पण आपल्यामध्ये ह्या गोष्टींची चर्चा करावी. बाहेर सर्वांसमोर काही गोष्टी आपण सर्वांसमोर नाही बोललेल्या बऱ्या. म्हणजे मी सर्वांसमोर म्हणजे ह्यांच्यासमोर नाही म्हणत मी. आज फक्त ठिकाण बदललंय, आता शिवतीर्थ आलेलं आहे. मला एवढंच विचारायचंय की एकदाच याचा सोक्षमोक्ष लावून या सगळ्या गोष्टी स्थिरस्थावर करू शकत नाही का तुम्ही? 100% होऊ शकतो. एकदा द्या ना सत्ता हातात. सगळ्या गोष्टी लांबून कशा मागायच्या? एकदा 5 वर्षामध्ये जे मी करून ठेवीन ना ते पुढचे जेवढे येतील त्यांना खोडता पण येणार नाही. हवंय का नको हे तुमचा चॉईस आहे. नाही, पण मराठी चित्रपट निर्माते समजा मतदान करतील, ते मी निर्मात्यांबद्दल नाही म्हणत. मी इन जनरल एकूणच बोलतोय. मी काय प्रश्न काय होता? नाही, एकदाच सोक्षमोक्ष लावता येणार नाही काय का? करायचं की म्हणजे? तुम्ही एकदाच बोललात ना की बाबा मराठीला, म्हणजे मराठीचा मुद्दा जो उचललेला आहे आपण, तो बाबा मराठी सिनेमांसाठी ही प्राईम टाइम, एवढी थिएटर्स ही कंपल्सरी मिळालीच पाहिजे, कारण तेवढे मराठी सिनेमे येत आहेत. काय आहे, मी थोडंसं ही गोष्ट मला असं वाटतं हा मुद्दा आपण फार उघडपणे न बोललेला बरा. म्हणजे आपण आपल्यामध्ये ह्या गोष्टींची चर्चा करावी. बाहेर सर्वांसमोर काही गोष्टी आपण सर्वांसमोर नाही बोललेल्या बऱ्या. म्हणजे मी सर्वांसमोर म्हणजे ह्यांच्यासमोर नाही म्हणत मी. मला इतर जे लोक आहेत यांच्या खाली त्या गोष्टी पडू नयेत. आपल्या घरातल्या गोष्टी घरातच असाव्यात. तुमचा इशारा समजलेला आहे, पण म्हणूनच मला ऍक्च्युअली विचारायचं आहे की सक्तीने या गोष्टी करता येऊ शकतील का? म्हणजे मराठी पाट्या 1960 पासून मराठी पाट्यांचं आंदोलन झालेलं आहे. मी तुम्हाला थिएटरमध्ये मराठी पिक्चर लावायचा, ह्याच्यानेच होतात का गोष्टी? लोकांची डिमांड असेल तर आपोआप त्या गोष्टी होणारच ना. मी तुम्हाला तेच सांगतो. प्रश्न असा आहे की हा डिमांडचा भाग नसतो, हा अस्मितेचा भाग असतो. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की हाच मराठी माणूस ज्या वेळेला बाहेरच्या राज्यात जातो आणि त्यावेळेला तो म्हणतो की अरे प्रत्येक ठिकाणी पाट्या तर त्यांच्या भाषेमध्ये होत्या, मग इथे केल्यावर संकुचित का म्हणता? मी संकुचित म्हणण्याचा प्रश्न नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला गरज नाही सक्ती करायची. माझं फक्त प्रत्येक वेळेला हेच सांगणं असतं, कायद्याचं पालन करा. या सगळ्या गोष्टींसाठी जर कायदे आहेत तर त्याचं पालन का नाही होत? म्हणजे उदाहरणार्थ मी अनेकदा ही गोष्ट बोललोय, माझ्या भाषणांमधनं पण बोललोय की स्थलांतरित जे होतात लोक, त्यांच्यासाठीचा कायदा आहे की समजा एखाद्या माणसा हे सगळं जे आपल्याकडे बोलत होतं ना की हा आमचा देश आहे, देशामध्ये आम्ही कोणी कुठेही जाऊ शकतो. कुठेही जा, सगळे महाराष्ट्रात काय येत आहे? आणि स्थलांतरितांचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर समजा जायचं असेल तर दुसऱ्या राज्यात गेल्यावरती मी इथे आलेलो आहे हे तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला सांगावं लागतं. तुम्ही कुठे राहणार आहात, काय करणार आहात, कुठे नोकरी करता आहात, काय करता, ह्या सगळ्या गोष्टींचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला करून द्यावं लागतं. हा स्थलांतरितांचा या देशातला कायदा सांगतो. हे फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही आहे. महाराष्ट्रातनं उद्या कोणी बिहारमध्ये गेला, महाराष्ट्रातनं उद्या कोणी गुजरातमध्ये गेला, गुजरातमधनं समजा कोणी महाराष्ट्रात आला, हा प्रत्येक राज्यांसाठी केलेला कायदा आहे. पण ती सक्ती नाहीये त्याच्यामध्ये. सक्तीच आहे ती. मग कायदा कशाला म्हणतात? म्हणजे कायदा करायचा पण सक्ती म्हणजे काय असतं? अजून दारू पिऊन गाडी चालवू नये, नाही तर जेल होणार किंवा पैसे भरायला लागणार. सगळे टॅक्स करायला लागले ना. प्रश्न असा आहे की तुम्हाला हीच भाषा समजते का?